अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे। तिसरा अध्यायामधलं चौथा ब्राह्मण संपूर्ण झाला आणि पंचमा ब्राह्मणाला आपण प्रारंभ केला होता। तिथूनच परत एकदा आपण पुनरावृत्ती थोडी होईल आणि पुढचा भाग आपण घेऊया। तेव्हा बृहदारण्यक तिसरा अध्याय आणि पंचम ब्राह्मण याच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि कहोल यांचा संवाद आहे। फार महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अतिशय व्यवस्थित याज्ञवल्क्यांनी दिलेले आहे। आणि तेव्हा या ठिकाणी प्रयोजकांच्या सहित बंधनाचे वर्णन केले की बंधन कशामुळे होतं आणि जो बद्ध आहे त्याचे अस्तित्व आणि देहेंद्रिय संघाने त्याचे भिन्नत्व देखील विदित केलेलं हे त्याचं देहेंद्रियाचा संघ कसा आहे, संघाचा संबंध कसा आहे, मन बुद्धी चित्त अहंकार आणि स्थूल देह या सगळ्याचा संबंध त्याचा कसा आहे आणि त्यापेक्षा भिन्न सुद्धा त्याचं अस्तित्व कसं आहे याचं इथे वर्णन केलं। पण त्या बंधनाने मुक्त होण्याचं साधन रूप जे आहे ते संन्याससहित आत्मज्ञानाचे प्रतिपादन आहे। तेव्हा संन्यास ही स्थिती आहे आणि आत्मज्ञान त्याला प्राप्त होणारी ही महत्वपूर्ण गोष्ट आहे। तेव्हा त्या आत्मज्ञानाच्या संदर्भातच ते वर्णन केलेलं आहे। तेव्हा विषय काय आहे की संन्यास सहित आत्मज्ञानाचे निरूपण हा विषय आहे। संन्यास सहित आत्मज्ञानाचे निरूपण। तेव्हा त्याच्यावर जो पहिला मंत्र आहे तो अतहैनं कौलः कौशितकेय प्रपंच याज्ञवल्क्येति होवाच यादेव साक्षात परोक्षात ब्रह्म य आत्मा सर्वांतरस्ते मे व्याचक्ष्वे केश त आत्मा सर्वांतरः प्रथमो याज्ञवल्क्य सर्वांतरो यो शनाया विपसे शोकम मोहम जरां मृत्युम मृत्येति एव एतं वै तमात्मानं विदित्वा ब्राह्मणः पुत्रैषा पुत्रे एषणायाश्च वित्तयेषणाश्च लोकेषणायाश्च व्युत्थायात् भिक्षाचर्यं चरन्ति या हेव पुत्रैषणा सा वित्तेषणाया वित्तेषणा सा लोकेषणाभ्येः घेते एषणा एव भवतः तस्मात् ब्राह्मणः पाण्डित्य निर्विद्य बाल्येन तिष्ठास्येत् बाल्यञ्च पाण्डित्यं च निर्विधाय मुनिर्मौनं च मौनं च निर्विधाद्य ब्राह्मणः स ब्राह्मणः केन स्यात् येन स्यात् तेने दृश्य एव तो अन्यद् दादन्ति ततोऽहं कहोलः कौशितिकेय उपरा। असा हा मंत्र आहे। आता याच्यावर आपल्याला विस्ताराने पाहिजे। पहिल्यांदा आपण त्याचा जो शब्दशः अर्थ काय आहे ते पाहूया। त्याच्यामुळे नंतर ह्या याज्ञवल्क्याशी कौशितकेय कहोलने विचारलं। त्यांनी विचारलं काय की हे याज्ञवल्क्य अशा प्रकारचं त्यांनी संबोधन केलं आणि याज्ञवल्क्य म्हणतो की हा तुमचा जो आत्मा आहे तो कसा आहे तर तो सर्वांतर आहे। आणि कावल म्हणतो की हे याज्ञवल्क्य हा जो सर्वांतर तुम्ही म्हणता तर त्याचं नेमकं स्वरूप काय, नेमकं तो कोणता आहे त्याच्यामुळे आम्हाला तो सर्वांतर आहे असं प्रकारची जाणीव होईल आणि आकलन होईल। त्यावर तो याज्ञवल्क्य उत्तर देतो की जेव्हा त्याला याज्ञवल्क्य तेव्हा बंधनात्मक जो आत्मा आहे या बंधनात्मक आत्म्याचं काय स्वरूप आहे याचं वर्णन करताना याज्ञवल्क्य म्हणतो की जो क्षुधा पिपासा शोक मोह जरा आणि मृत्यू ह्याच्या पलीकडे जो आहे तो बंधनमुक्त आहे आणि तोच मूळ आत्मा आहे। ह्या आत्म्यासच जाणून पुत्रेषणा वित्तेषणा आणि लोकेषणा इत्यापासून अलिप्त होऊन भिक्षाचार्याने फिरत असतात। ते या ठिकाणी एषणा सगळी त्याची संपली आहे, त्याच्यापासून उत्थान झालेलं आहे, त्याच्यापासून तो अलिप्त झाला आहे आणि त्या अलिप्त होऊन त्यांनी केवळ भिक्षाटनाने जीवन जो जगतो आणि जो पण पुत्रेषणा असते तीच वित्तेषणा असते आणि तीच जी वित्तेषणा आहे तीच लोकेषणा असते। या दोन्हीमध्ये साध्य साधनेच्छा ह्या एषणाच आहेत सर्व। आणि म्हणून ब्राह्मण पांडित्य आत्मज्ञानाचे पूर्णतः संपादन करून ब्राह्मण कृतकृत्य होत असतात। तर ते कोणत्या प्रकारे ब्राह्मण होत असतात, ज्या प्रकारे देखील असेच ब्राह्मण असतात ह्यापासून भिन्न
आणि सर्व आर्त नाशवान असतात, तेव्हा कौशिक ते हे सगळं ऐकून शांत आणि चूप बसला. असं ह्याचं शब्दशः याचा अर्थ आहे. हा, तर आता मी जे काही तुम्हाला शब्दशः जो अर्थ सांगितला, आता मी त्याचा आशय सांगेन. आशय खूप विस्ताराने सांगितला आहे, कारण विषय तसा फार महत्वाचा आहे. त्यामध्ये जिज्ञासा अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये जे परस्पर जे विरोधाभास त्या ठिकाणी आहे, तर तो विरोधाभास सुद्धा कसा आहे तेही त्या ठिकाणी विवेचित केलंय, आणि त्याचं उत्तर काय आहे हे पाहिलंय. आणि याच्यावरही आपल्याला थोडस वाचत असताना अधूनमधून मुक्तीचिंतन करणं आवश्यक. तेव्हा असे आपण सुरू करूया. नंतर या याज्ञवल्कास कौल नाम असणाऱ्या त्या कौशितकेय या कुशितकच्या पुत्राने विचारले की, हे याज्ञवल्क्य, अशा प्रकारे पूर्ववत संबोधनाद्वारे अभिमुख करून त्याने सांगितले की, जो पण साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे आणि जो सर्वांतर आत्मा आहे, त्याची तुम्ही माझ्यासाठी व्याख्या करा. म्हणजे मला हे अतिशय स्पष्टपणे त्याचं ज्ञान झालं पाहिजे की तो साक्षात आहे, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, आणि जो सर्वांतर म्हणजे सर्वत्र सर्व आत्म्यामध्ये त्याचंच अस्तित्व आहे. अशा प्रकारचा तो जो आत्मा आहे त्याची तुम्ही व्याख्या करा. आणि हे जे जाणल्यापासून पुरुष जो आहे तो सर्व बंधनापासून मुक्त होऊन जातो, असा हा त्यांनी प्रश्न विचारलाय. तेव्हा त्याचा कौशिकीकेयनं विचारलाय प्रश्न, आणि याज्ञवल्क्याने त्याच्यावर उत्तर दिलंय. एकच वाक्यात उत्तर दिले की, हा तुमचा आत्मा आहे. आता हा तुमचा आत्मा आहे, तेव्हा इथे प्रश्न असा निर्माण होतो. आणि उशस्थ आणि कहोल हे दोघ जण आहेत. प्रश्न विचारणारे जे आहेत ना, ते दोन व्यक्ती आहेत. आणि त्याच्यामध्ये एक उशस्थ आहे आणि दुसरा कहोल आहे. आता त्यांचा असा प्रश्न आहे की, एकच आत्म्याच्या विषयामध्ये विचारलेला आहे, अथवा समान लक्षणाचे भिन्न आत्म्याच्या विषयामध्ये विचार. हा जो प्रश्न आहे की तो आत्मा नेमका कोण आहे, काय आहे, तर त्याच्यामध्ये हा जो आत्मा शब्द वापरलाय हा एकच आत्म्याच्या संदर्भात विचारलेला आहे का भिन्न भिन्न आत्म्याबद्दल हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्नाबद्दलच पहिल्यांदा हे स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. तेव्हा त्याचं उत्तर देताना असं म्हणतात की, विभिन्न विषयामध्ये मांडणे उत्तमच आहे, कारण या प्रश्नामध्ये मांडणेच उत्तम आहे. कारण की प्रश्नामध्ये पुनरुक्तीचा दोष न येणेच उचित आहे. त्यामुळे जर उशस्थ आणि कहोल या दोघांच्या प्रश्नात एकच आत्मा दाखवणे अभिष्ट होत असेल, तर त्याचे ज्ञान तर एकच प्रश्नाने झाले असते. परंतु म्हणून त्या विषयामध्ये दुसरा प्रश्न करणे हा निरर्थकच झाला असता. आणि या वाक्याची ही अर्थवाद रूपता मानली जाऊ शकत नाही. म्हणून हे क्षेत्रज्ञ आणि परमात्म संज्ञक भिन्न भिन्न आत्माच आहे, अशा प्रकारे कोणी कोणी विद्वान ही त्याची व्याख्या करत असतात. परंतु असं सांगणं हे योग्य नाही. कारण की तुमची अशी प्रतिज्ञा होऊन गेली आहे, आणि अर्थात उत्तरामध्ये सुद्धा अशी प्रतिज्ञा केली गेली आहे की, हा तुमचा आत्मा आहे, हेच उत्तर आहे त्याचं. आणि त्यामुळे हा वेगळा वेगळा आत्मा आहे असं त्याच्यातून अर्थ प्रतीत होत नाही. तेव्हा हे दोन प्रश्नाचं कुठेही तिथे प्रयोजन नाहीये. आणि मग देहेंद्रिय संगताचे दोन आत्मा होणे हे संभवतच नाही, कारण आत्मा सर्वत्र एकच आहे. आणि म्हणून तो अभिन्न एकच असल्यामुळे त्याच्या संदर्भात दोन विभिन्न आत्मा आहेत असं गृहीत धरून तो प्रश्न हा अप्रस्तुत होतो. कारण की एक देहेंद्रिय संघात एकच आत्म्याने आत्मवान होत असतो. उशस्ताचा आत्मा अन्य असेल आणि कहोलचा आत्मा अन्य असेल, असे त्याच्यामध्ये जातीतः भेद नाही, भेद होऊ शकत नाही. कारण की ह्या दोघांचे जे अगौणत्व जे असतं त्याच्यामध्ये जे अगौणत्व, मुख्यत्व, आत्मत्व आणि सर्वांतरत्व हे उपपन्न होऊ शकतच नाही जर ते भिन्न असतील तर. जर दोघांच्यापैकी एकच ब्रह्म मुख्य आहे, तर दुसऱ्याचे गौण होणे अवश्यभावी आहे. म्हणून दुसरे बाकी सगळे जे काही तत्व आहेत ते त्या आत्मतत्व किंवा त्या ब्रह्मतत्वापेक्षा गौण आहेत असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा अशा प्रकारे त्यांचे हे आत्मत्व आणि सर्वांतरत्व देखील होऊ शकत नाही, कारण की त्या पदार्थामध्ये विरुद्धता असते. अभिप्राय असा आहे की, जर एक सर्वांतर ब्रह्मा आत्मा हा मुख्य असेल, तर दुसऱ्याचे अवश्य हे असर्वांतर अनात्मा आणि अमुख्य असं होणं स्वाभाविक आहे. म्हणजेच ते गौणत्व आहे असं सांगितलंय. आणि म्हणून एकाचाच काही विशेष विवक्षतेने दोन वेळेस श्रवण झाले आहे.
आणि जी गोष्ट दुसऱ्या प्रश्नांतरामध्ये पूर्व प्रश्नाच्या समान सांगितली असते तितकाच पहिल्यांदा देखील या प्रश्नाचा अनुवाद असतो. कारण की काही विशेषता दाखवायची असते जी जी आता दाखवली गेली नाही. तर ती विशेषता काय आहे? तर दाखविले जात असते की पूर्व प्रश्नामध्ये ज्याचा या प्रयोजकासहित बंध दाखवला आहे त्या देहेंद्रिकाच्या व्यतिरिक्त आत्मा आहे, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याच्या आत्म्याच्या क्षुधादी संसार धर्माच्या पलीकडे होणे हे विशेष दाखवले आहे. म्हणजे या ठिकाणी आता हे दोन जे दाखवलेत याच्याबद्दल ते सांगतायत की एक जो आहे तो या देह आणि या सगळ्या प्रकृतीच्या तत्वाच्या पलीकडे आहे. ते सगळ्याच्या म्हणजे काळाच्या कालातीत इंद्रिय अगोचर अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. तो सर्वत्र सर्वव्याप्त अनादी आणि अनंत असा आहे. तर तो आणि दुसरा जो आहे तो त्याला संसार धर्माच्या पलीकडे नाही आहे. तर तो क्षुधा संसार धर्माच्या पलीकडे होणं ही हा झाला त्याचा विशेष आविष्कार. ज्या विशेषतेचे संन्यासपूर्वक ज्ञान होण्यावर पुरुष जो आहे तो पूर्वोक्त बंधनाने मुक्त होऊन जातो. आणि म्हणून शत आत्मा या वाक्यापर्यंत या दोन्ही प्रश्नाच्या उत्तराचे समर्थनच होते. आता हे मी परत ह्याच्यावर थोडीशी चर्चा करतो की हे दोन काय आहेत आणि एक काय आहे. दोन जे आहेत ते जीवात्मा असा शब्द आला की त्या ठिकाणी दोन आले. एक म्हणजे या ठिकाणी दोघांनी जो प्रश्न विचारला प्रत्येकाचा जीवात्मा भिन्न आहे, परंतु प्रत्येकामध्ये एकच आत्मतत्व आहे. हे या ठिकाणी मुख्य सिद्धांत आहे. तेव्हा या सिद्धांताला आपण अजून स्पष्ट करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ना ते आत्मतत्व कसं आहे, तर ते निर्गुण निराकार आहे. त्याचा गुणसंग नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा कर्माचं बंधन नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याचं बंधन नाही. तर तो सर्व कर्मापासून अलिप्त झालेला आहे. तो सर्व प्रकारच्या क्रियेतून सर्व प्रकारच्या कर्तव्यातून तो पूर्णपणे तो त्या अलिप्त झालेला आहे. आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त अविनाशी अनादी अनंत असा आहे, असं त्या आत्मतत्वाचं वर्णन आहे. आणि मग आता जीवतत्व म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय? तर जीवात्मा हा प्रकृती आणि आत्मा या दोघांच्या मध्ये असलेली जी काही ग्रंथी आहे त्याला आपण जडचैतन्य ग्रंथी असं म्हणतो. ती जी ग्रंथी आहे ना तो जीव आहे. तर तो जीव काय करतो, एका बाजूला आत्मतत्वाला अधिष्ठानामध्ये तो असतो, त्याच्या अधिष्ठानात आत्मतत्वच असतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र तो काय करतो की संबंध प्रपंचाचा आणि संसाराचा संबंध प्रस्थापित करून त्या संसाराचं बंधन आपल्यावर आणतो. त्यामुळे जीवात्मा हा बद्ध आहे, बंधनाने युक्त आहे आणि तो मुक्त नाही. परंतु आत्मतत्व जो आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त असून ते संपूर्णपणे मुक्त आहे. आता हा पहिला भेद झाला. दुसरा भेद जो आहे तो जीवभाव जो आहे त्याच्यामध्ये एक भिन्नता आहे, वेगळेपण आहे. वेगळेपण का आलं की ज्या प्रकृतीला त्याने धारण केलं आहे त्या प्रकृतीच्या अनुसार त्याचं वेगळेपण आहे. पण परमात्मा प्रकृती धारणच करत नाही, त्यामुळे त्याचं वेगळेपण नाही, तर तो अभिन्न आणि अभेद्य आहे. हा आपल्याला दुसरा फरक समजणं आवश्यक आहे. म्हणून जीवात्म्यामध्ये हे त्रिदेह आहे. हे स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह हा जीवात्म्याशी संबंधित आहे. त्यानंतर जीवात्म्याला बाकी सर्व प्रपंचाचा सगळं संबंध येतो. कर्तव्य येतं, वर्ण असतं, आश्रम असतो, आपल्या धर्माचं बंधन असतं, आचरणाचं बंधन असतं. हे सगळं कोणाला आहे, तर त्या जीवभावाला आणि जीवात्म्याला आहे. तर तो जीवात्मा जो आहे तो जीवभावामुळेच या सर्व सर्व या प्रकृतीशी संबंधित ठेवतो. आणि म्हणून तो जीवात्मा ह्या अर्थाने म्हटला जातो. आत्मतत्वानेच त्याला चैतन्य आणि क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे. आणि प्रकृतीमुळे त्याच्या स्वभावामध्ये भिन्नता येते, त्याच्या आविष्कारामध्ये भिन्नता येते. त्यामुळे दोन व्यक्तीचे जीवात्मे भिन्न असू शकतात, परंतु दोन्ही व्यक्तीमध्ये तत्व आहे ते एकच आहे. हे या ठिकाणी अगदी म्हणजे विशेषताने ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आता भगवद्गीतेचा आपण जर संदर्भ घेतला तर भगवद्गीतेमध्ये असा प्रत्येक ठिकाणी, आता दुसरा अध्याय जर तुम्ही घेतला आणि त्या ठिकाणी जो सांख्ययोग सांगितलाय त्या सांख्ययोगामध्ये काय म्हटलंय किंवा तो त्याच्या अवस्थातीत आहेत. म्हणजे अवस्थातीत हे शुद्ध बुद्ध आत्मतत्व आहे, त्यालाच ब्रह्मतत्व म्हणतात. पण ज्याच्या अवस्था बदलतात, म्हणजे बाल्यावस्था आहे, युवावस्था आहे, वृद्धावस्था आहे, आणि जो एका देहातून दुसऱ्या देहात जातो,
एक देहाचा त्याग करतो, ज्याप्रमाणे वस्त्राचा त्याग आपण करतो, तसा तो एका देहाचा त्याग करून तो दुसरा देह धारण करतो. परंतु तो स्वतः मात्र अमर आहे. त्याचा देह जो आहे हा विनाशशील आहे. आणि म्हणून त्या जीवात्म्याला म्हणजे फक्त आत्माच म्हटलंय तिथे, जीव हा शब्द वापरला नाही, पण अध्यारूत आहे की जो बदलतो, जो आपल्या देहाला एका देहातून दुसऱ्या देहात जातो, जो अवस्थेमध्ये ज्याच्यामध्ये बदल होतो, तर तो जीवात्मा आहे. तर तो शुद्ध बुद्ध आत्मा नाही. त्यामुळे तिथे आत्मा हा शब्द जो भगवद्गीतेत वापरलाय, तो आत्मा हा जीवात्मा ह्या अर्थाने आहे. आणि मग त्यानंतर पुरुषोत्तम जो योग सांगितला, त्यामध्ये परमात्मा जो आहे ना, तो या शुद्ध बुद्ध आत्म्याचं सर्वत्र सर्वव्याप्त जे स्वरूप आहे, त्याला सर्वात्मा किंवा परमात्मा किंवा पुरुषोत्तम असा शब्द तिथे वापरला आहे. पुरुष आणि पुरुषोत्तम, पुरुष हा शब्द जीवात्म्याबद्दल आहे, आणि पुरुषोत्तम जो आहे तो ह्या पुरुषाच्या पलीकडे हा शुद्ध बुद्ध आणि मुक्त असा आहे. तेव्हा हा फरक आपल्याला समजून घेऊन हे संबंध विवेचन त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याच्या आत्म्याच्या क्षुधादी संसार धर्माच्या पलीकडे होणे ही विशेषता दाखवली आहे. म्हणजे तो शुद्ध बुद्ध आत्मा दाखवला आहे. जेव्हा क्षुधा तृषा हा हे सगळे प्राणधर्म कोणाला आहेत, तर त्या जीवात्म्याला आहेत. तेव्हा ज्या विशेषतेचे संन्यासपूर्वक ज्ञान होण्यावर पूर्वोक्त बंधनाने मुक्त होतो. म्हणजेच हे सगळे जे बंधन प्रकृतीचे आहेत, जे संसाराचे सर्व जे बंधन आहेत, ते सर्व बंधन जे आहे ह्याचा जो त्याग करतो, तर तोच तो संन्यासी आहे. संन्यास म्हणजे मी माझं अशा प्रकारचा भाव जिथे संपला तो संन्यासी आहे. जो अनासक्त झाला, निष्काम झाला, तो संन्यासी आहे. तो आपल्या केवळ कर्तव्यभावाने त्याची क्रिया होते, पण कुठल्याही प्रकारचं काम्यकर्म करत नाही, तो संन्यासी आहे. म्हणून ज्यांनी ह्या सर्वाचा त्याग केला, तो बंधनातून मुक्त झाला आणि तोच आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, तर तोच हा संन्यास आहे. आणि म्हणून ते संन्यासपूर्वक ज्ञान जर प्राप्त झाला, तर पुरुष जो आहे तो बंधनापासून मुक्त होतो. म्हणून एष त आत्मा ह्या वाक्यापर्यंत या दोनही प्रश्नाच्या उत्तराचे इथे समर्थन केले गेलेले आहे. आता त्याच्यानंतर, आता हे मी तुम्हाला विधान सगळं केलं ना, त्याच्यावरची पुढची जी चर्चा आहे ती शंका आणि समाधान ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते. तेव्हा पहिली जी शंका आहे, त्या शंकेमध्ये असं म्हटलेलं आहे की एकच आत्मा हा क्षुधादीच्या पूर्वी आणि त्याने युक्त होणे हा विरुद्ध धर्म समाहित्व कशा प्रकारे संभव आहे. म्हणजे आता जे विवेचन केलं की नाही, त्या विवेचनामध्ये ह्याचा प्रश्न आहे की आत्मा जर एकच असेल, तर त्याचं एक जीवात्म्याचं रूप कसं काय असू शकेल. की तो जीवात्मा आहे क्षुधा इत्यादी नी युक्त असलेला आणि बंधनाने प्राप्त झालेला, हा जो आत्मा संपूर्णपणे मुक्त आहे, तो बंधनात कसा काय असू शकतो. हे दोन विरुद्ध धर्म आपण एकाच वेळेस दाखवले आहेत, तर हे कसं काय शक्य आहे, अशी ही शंका आहे आणि महत्त्वाची शंका आहे. त्या शंकेचं आपल्याला पहिल्यांदा शंका समजली पाहिजे आणि मग त्याचं समाधान काय हे आपण पाहायला पाहिजे. तेव्हा याचं समाधान असं आहे की असं तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही आहे. कारण की ह्याचा तर परिहार केला गेला आहे. म्हणजे ह्याचा आपण निषेध केला आहे की हे जे काही तुम्ही सगळं पूर्ण स्वतःच्या भोवताली या संसाराचं बंधन जे कल्पनेने युक्त आहे, काल्पिक बंधन आहे हे, या कल्पनेने युक्त असलेल्या बंधनाचा परिहार म्हणजे त्याचं निस्सारण केलेलं आहे. तेव्हा त्याचं जे संसारित्व नाम आणि रूप ह्याच्याने विकारयुक्त जे देहेंद्रिय संघात आहेत, त्या उपाधी भेदाच्या संपर्काने होणारे अंतिमात्र आहे. आणि या विरुद्धत्वाची जी श्रुतीच्या व्याख्येचे प्रसंगामध्ये देखील ही गोष्ट सांगितली आहे. ज्या प्रकारे की रज्जू, शुक्ती आणि आकाश, म्हणजे आता रज्जूवर सर्पाचं आरोपण केलंय, पण रज्जू हा सर्प नाही. क्षुतीवर जी आहे ती म्हणजे क्षुती म्हणजे शिंपलं, तर शिंपल्याच्या मध्ये जे पांढरं शुभ्र असतं त्याला चांदीचं आरोपण केलंय. आणि आकाश इत्यादीच्या हे दुसऱ्याच एका धर्माने त्याच्यावर आरोपण करून त्याला सर्प, रजत आणि मलिन अशा प्रकारचे तीन हे रज्जू, शुक्ती आणि आकाश याच्यावर जो आरोप केलेला आहे आणि त्याला मलिन केलेला आहे. तेव्हा आकाशादीच अशा प्रकारच्या पदार्थाचे हे विरुद्ध धर्मीय समवायी होण्याचा कोणताही विरोध नसतो. कारण काय की जर समजा शुद्धबुद्ध आत्म्यावर जर काही कोणी दुसऱ्याचे आरोप केला, तर आरोप केल्यामुळे तो अशुद्ध होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये भेद निर्माण होऊ शकत नाही. तर हे आरोपण आहे, म्हणजे कल्पनेचं आरोपण आहे. ही कल्पना आणि जी उपाधी आहे ना, ती त्याच्यावर लावलेली आहे. जसं आता उदाहरण परत एकदा सांगतो की आत्मा आणि परमात्म्याचं आपल्याला
स्पष्ट त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल, जसं सूर्य जो आहे तो आकाशामध्ये तळपतोय आणि त्याच्यानंतर खाली जमिनीवर एक मोठं जलाशय आहे आणि त्याच्यावर लाटा तरंगा चालू आहेत, तेव्हा त्या सूर्याचे अनेक प्रतिबिंब त्या लाटेवर मध्ये आपल्याला दिसतात आणि त्या पाण्याच्या तरंगावर अनेक सूर्य दिसतात आणि सूर्य कसे दिसतात तर ते चंचल दिसतात. त्यांची जी स्थैर्य वाटत नाही, चंचलता वाटते आणि म्हणून आणि ते ओले असतात आणि ते थंड असतात. ते सूर्यासारखे नसतात, पण तरी पण त्यात जेव्हा पाणी स्थिर झालं तेव्हा आपल्याला तिथे स्थिर सूर्य दिसतो. तर तो स्थिर जो सूर्य प्रतिबिंबात्मक आहे तो जीवात्मा आहे आणि मूळ जो आहे ज्याला कशाचाही स्पर्श नाही, निरुपाधिक आहे, जो नामरूपातनी मुक्त आहे, असा अद्वितीय ब्रह्मस्वरूप जो आहे तो ते सूर्य आहे. म्हणून सूर्य आणि सूर्यबिंब हाच परमात्मा आणि जीवात्मा असा प्रकारचा तो अर्थ आहे. पण म्हणून जी शंका पुढे विचारली की नामरूपोपाधीचा स्वीकार करण्यावर तर एकच अद्वितीय ब्रह्म आहे, मग येथे नाना असं काही नाहीच आहे. तेव्हा श्रुतीशी विरोध होईल असं म्हटलं तर तेव्हा श्रुतीनेच ह्याचं वर्णन केलंय, दोन्हीचे जीवात्म्याचंही वर्णन श्रुतीने केलेलं आहे आणि ब्रह्मतत्वाचं आत्मतत्वाचंही वर्णन श्रुतीने केलंय. ते परस्पर विरोधामध्ये असलेल्या तत्वाचं वर्णन श्रुतीने कसं काय केलं? त्यामुळे इथे श्रुतीमध्येच एकमेकाशी विरोध आहे असं जर म्हटलं तर चालेल का? तर त्याच्यावर ते उत्तर देताना म्हणतात, त्याचं समाधान करता नाही, असं चालणार नाही. इथे शंकेचे तर जल आणि फेसाच्या दृष्टांताने किंवा मृत्तिकादीच्या दृष्टांताने परिहार केलाय. ज्याप्रमाणे ज्या समयी श्रुतीचे अनुसरण करणाऱ्या ह्या पुरुषोद्वारा ह्या अन्य रूपाने निरूपण केल्या जाण्याने त्याचे नाम आणि रूप हे परमार्थ दृष्टीने मृत्तिकादीचे विकासाच्याच समान आहे. परमात्म तत्वाने वस्तुतः कोणताही भिन्न पदार्थ राहत नाही. आपली दृष्टी काय आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आपली परमात्म तत्वाच्या दृष्टीने जर पाहिलं तर सगळंच अभेद्य आहे, सगळीकडेच तो परमात्मा आहे. पण तुमच्या दृष्टीमध्येच जर प्रकृती असेल, तुमच्या दृष्टीत जर माया असेल, तर ती तुम्हाला भेदयुक्त दिसते. जी आहे ती अनंत अनेक रूपाने दिसते. तेव्हा त्यांच्या या दृष्टीच्या तुलनेने खऱ्या अर्थाने एकच अद्वितीय आहे अशी ही परमार्थ दृष्टीचा बोध होत असतो. परंतु ज्या समयी रज्जू, शुक्ती आणि आकाश इत्यादीच्या स्वरूपाचे समान कोणास देखील अस्पर्श स्वभाव असणारा होऊन आपल्या या निजरूपाने विद्यमान राहताना देखील ब्रह्मच्या स्वरूपाचा स्वाभाविक अविद्येचे जे कारण आहे ते नामरूपाजित देहेंद्रिय संघरूप उपाधीपेक्षा भिन्न करून त्याला निश्चय केला जाऊ शकत नाही. आणि स्वभावताच नामरूप ही उपाधीची जी दृष्टी राहत असते त्या समयी हे ब्रह्मापासून भिन्न वस्तूच्या सत्तेशी संबंध राखणारे सर्व व्यवहार होत असतात. म्हणजे ही दृष्टीमध्ये भेद आहे, ही कल्पनेमध्ये भेद आहे. त्या कल्पनेमध्ये भेद जो निर्माण झाला तो त्या कल्पनेमध्ये मुळे झालेला आहे आणि त्यामुळे त्या वस्तूमध्ये भेद नाही, ते तत्वामध्ये भेद नाही. तत्वाकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये भेद आहे. तत्वाकडे पाहण्याच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या भेदाने युक्त आहेत, त्या प्रकृतीच्या प्रभावामध्ये आहेत, ते मायेच्या प्रभावात आहेत आणि म्हणून त्या प्रभावामुळे तुम्हाला तो भेद दिसतो. तसं सूर्याचं प्रतिबिंब आल्यानंतर कोणी म्हणेल की ह्या तळ्यातला जो सूर्य आहे तो मलिन आहे, त्या तळ्यातला सूर्य जो आहे तो चंचल आहे, शुद्ध जरी जल असलं, आणि तिसऱ्या तळामध्ये स्थिर पाणीमध्ये असल्यामुळे तिथला जो सूर्य आहे तो शांत आणि स्थिर आहे. परंतु का हो, ह्या सगळ्या भिन्न भिन्न जे लक्षणं दिलेले आहेत हे खरोखर सूर्याचे असे आहेत का? नंतर आकाशाकडे पाहिल्यानंतर मूळ सूर्य जो आहे तो तसा एकच आहे, एकमेव अद्वितीय आहे. आणि ही भिन्नता आणि भेद जो आहे तो त्या जलाच्या विविध लक्षणामुळे झालेला आहे. तसं प्रकृतीमध्ये जेव्हा आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलं तेव्हा त्याला जीवात्मा असं आपण म्हणतो आणि त्या जीवात्म्याकडे पाहण्याची दृष्टी ही प्रकृतीची दृष्टी आहे, म्हणून तो भेद आपल्याला दिसतो. त्यामुळे भेदकृत मिथ्या व्यवहार तर त्या दृष्टीमध्ये त्या ब्रह्मतत्वात भिन्न वस्तू असतात आणि ज्यांच्या दृष्टीमध्ये त्या होत नाहीत त्या दोघांचाच दृष्टीमध्ये नाही होत की त्या दोघांचाच राहत असतो. तर परंतु जो परमार्थवादी असतो तो मात्र कोणतीही वस्तू तत्वता असते आणि कोणती वस्तू अशी नसते, अशा प्रकारे श्रुतीच्या अनुसार वस्तूचे निरूपण केल्या जाण्यावर हाच निश्चय करतात की संपूर्ण व्यवहारात ने रहित असा एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे आणि तेच खऱ्या अर्थाने सत्य आहे. आणि म्हणून ह्या कारणाने त्याचा व्यवहार राहण्यात कोणताही विरोध नाही. म्हणून आम्ही परमार्थ निश्चयाच्या निष्ठेने
कोणत्या तरी अन्य वस्तूची सत्ता ही स्वीकार करत नाही. जसं की एकच अद्वितीय ब्रह्म आहे आणि ते अंतर्बाह्य शून्य आहे असं जर म्हटलं तर इत्यादी श्रुतीपासून असं सिद्ध होत असतं. आणि नामरूप व्यवहार ह्या काळामध्ये अविवेकाच्या दृष्टीमध्ये देखील क्रियाकारक आणि फलादी संबंधी सम्यक व्यवहार कधीही होऊ शकत नाही. कारण तिथे प्रकृतीची दृष्टी मिळाली की तिथे विषमता आलीच. त्यामुळे त्या ठिकाणी सम्यक व्यवहार होऊ शकत नाही असा प्रतिषेध देखील केला जात नाही. म्हणून शास्त्रीय आणि लौकिक सर्वच व्यवहार ज्ञान जे आहे ती अज्ञानाच्या अपेक्षेने आहे. आणि यामुळे यामध्ये विरोधाची काही शंका होऊ शकत नाही. परमार्थ आणि समव्यवहारकृत व्यवहार तर सर्वच वादींच्यासाठी अपरिहार्य आहे. आता पारमार्थिक आत्मस्वरूपाच्या अपेक्षेने पुन्हा प्रश्न केला जाते की हे याज्ञवल्क्य, हे सर्वांतर आत्मतत्व कोणतासा आहे ते सांग. म्हणजे हा त्याचा खरा प्रश्न आहे की हा सर्वांतर जो आत्मतत्व आहे तो कोणता आहे, कसा आहे, तो मला स्पष्टपणे सांग. त्याच्यावर मग याज्ञवल्क्याने सांगितलं की जो अशाना पिपासा, अशानाची इच्छा असणारा अशानया असते आणि पिण्याची इच्छा पिपासा असते, त्या अशनाया आणि पिपासाचे जे अतिक्रमण केले आहे त्या प्रकारे ह्याच्या पुढील संबंध आहे. अविवेकी पुरुष आकाशास तलमलादी युक्त मनाने आहे आणि तरी देखील वस्तुतः तो त्याच्यापासून अस्पृश्य स्वभावाला होण्याच्या कारणाने तलमलास अतिक्रमण केलेले आहे. अशा प्रकारे जर मूळ लोक मी भुकेलेला आहे, मी तहानलेला आहे असे म्हणून ब्रह्मतत्व असंच भूक लागली आहे आणि ब्रह्मतत्वच हे तहाण्याने युक्त आहे असं जर समजत असतील तर त्यापासून असंसृष्ट स्वभाववाला होण्याच्या कारणाने तो परमार्थतः त्याचे अतिक्रमणच त्यांनी केले गेलेले आहे. या विषयामध्ये तो लोकदुःखाने लिप्त होत नाही तर त्यापासून तो बाह्य असतो. मूलतः अशी श्रुती देखील आहे की, आणि त्याचं तात्पर्य सुद्धा असं आहे की तो अविद्वानाच्या पुरुषाद्वारे आरोपित दुःखाने लिप्त होत नाही. एक प्राणाचे धर्म होण्याच्या कारणाने अशनाया आणि पिपासा या पदांचा समास केला गेला आहे. म्हणजे इथे दृष्टी जी आहे ती जीवात्म्याच्या दृष्टीने केल्यानंतर सर्व भेद हा आपल्याला दिसायला लागतो. शोकम मोहम यामध्ये शोक हा काम आहे आणि इष्टवस्तूसाठी चिंतन करण्याचा अमरण खेद असतो तो तृष्णाभिभूत पुरुषाच्या कामाचे बीज होत असते. कारण की त्यापासूनच काम उत्तेजित होत असतं. मोह विपरीत प्रतीतीने होणारा हा अविवेक म्हणजे भ्रम असतो आणि हे समस्त अनर्थांच्या उपपत्तीचे बीजभूत अविद्या असते. शोक आणि मोह हे कार्य भिन्न आहे. या कारणाने त्याचा समास केला जाऊ शकत नाही. या दोघांचे अधिकरण जे आहे ते मन आणि यांना ज्यांना आणि शरीर ज्याचे अधिकरण असते त्या जरा आणि मृत्यूस देखील आत्म्याने अतिक्रमण केलेले आहे. जरा हा देहेंद्रिय संगताचा विपरिणाम आहे. अंगावर सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे इत्यादी ह्याचे चिन्ह आहे. आणि मृत्यू शरीराचा विच्छेद आणि विपरिणामाचा अंत असतो. त्या शरीररूप अधिकरण जरा मृत्यूचे ते अतिक्रमण केले गेलेले आहे. हे जे प्राण मन आणि शरीर रूप अधिकरण रूप वाले आणि प्राण्यात दिवस आणि रात्र आणि समुद्राच्या लाटा धर्म जे असतात तेच प्राण्यात ह्या संसार ह्या नामाने ओळखल्या जात असतात. अशा रीतीने इथे हा विषय इथे विस्ताराने सांगण्याचं कार्य चालू आहे. आता पुढे ते म्हणतात, परंतु ह्या दृष्टीने दृष्टीचा दृष्टा. आता पुढे तो आत्मतत्व काय आहे ह्याचं लक्षण सांगताना ते म्हणतात की हा जो दृष्टीचा दृष्टा इत्यादी लक्षणवाला साक्षात अव्यवहित आणि अपरोक्ष अगौण सर्वांतर ब्रह्मास घेऊन स्थावरपर्यंत समस्त भूतांचा आत्मा आहे. तो मेघादी मलाने आकाशाच्या समान कधीही संसार धर्माने स्पर्श केला जाऊ शकत नाही. म्हणजे ते दिसायला जरी तसे असले तरी असायला नाही. जसं आकाशात काळे ढग जमा झाले तर आपण आकाश काळं झालं असं म्हणता येईल का? किंवा आपण जर सूर्याचे प्रतिबिंब जर पाण्यात पडलं तर सूर्य हा चंचल झाला, सूर्य हा मलिन झाला असं म्हणता येईल का? तर तसं म्हणता येणार नाही. त्यामुळे आपली जी गल्लत होते दृष्टीमध्ये, तो दृष्टा जर जीवात्मा असेल तर तिथे गल्लत होते. आणि त्या दृष्टीमध्ये असलेला दृष्टा जो आहे ना तोच जर आत्मतत्व असेल तर त्याच्यामध्ये तो भेद होणार नाही.
त्यामुळे काय आहे आणि काय दिसतं आणि काय असतं, ह्याच्यामध्ये काय आहे हे समजणं, हे त्या मनुष्याच्या क्षमतेचा विषय आहे. तो मनुष्य जर आत्मस्थितीमध्ये असेल, आत्मस्वरूपात असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचं हे या ठिकाणी भेद दिसणार नाही. पण मुळातूनच भेदयुक्त जीवभाव जर असेल, की ज्या जीवभावातच भेद भरलेला आहे, ज्या जीवभावातच संसाराची आसक्ती आहे, तर त्या ठिकाणी त्याला संसाराच्या कोणत्याही दृश्यामध्ये हा केवळ भेदच दिसेल. हे आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने समजणं आवश्यक आहे. तेव्हा या आत्मस्वरूपात हा संपूर्ण सर्वदा संसार धर्माने रहित असून तो नित्यतृप्त आहे, तो परब्रह्म जो आहे तोच मी आहे असे जाणून ब्राह्मण लोक, कारण की युत्थान अर्थात संन्यासामध्ये हा ब्राह्मणाचाच अधिकार आहे, या कारणाने ते ब्राह्मण पद ग्रहण केलं गेलेलं आहे. आता युत्थाय विपरीत भावाने उत्थान करून कुठून उत्थान करतील, तर त्यावर दाखवत आहे की पुत्र ऐषणा, पुत्राच्यासाठी जी ऐषणा इच्छा होत असते त्यास पुत्र ऐषणा असे म्हणतात. मी पुत्राच्या द्वारे हे लोक जिंकून घेईन, या कारणाने लोकजयाच्या साधनाने ह्या पुत्राच्या प्रती जी काही इच्छा होत असते तीच पुत्र ऐषणा आहे. येथे ऐषणाने स्त्री प्रतिग्रह लक्षित होत असतो. भाव असा आहे की स्त्री संग्रह न करता आणि वित्तेषणा उत्थान करून कर्माचे साधनभूत हे गौ इत्यादी मनुष्य या वित्तास ह्या भावाने ग्रहण करावे, की मी पितृलोकावर विजय प्राप्त करेन आणि विद्या संयुक्त कर्माने देवलोक आणि केवळ हिरण्यगर्भ विद्या रूप ही दैववित्ताने देवलोक प्राप्त करेन, ह्याचे नावच वित्तेषण आहे. तेव्हा कोणाचे मत आहे की वित्ताने तर उत्थान होतच नाही, कारण की त्याच्या बलानेच तर उत्थान होत असते. परंतु असं म्हणणं ठीक नाही. कारण की एता वा तोही कामहा ह्या श्रुतीद्वारा दैववित्ताच्या ऐषणेने मध्येच हे अध्ययन केले गेले आहे आणि हिरण्यगर्भादी देवता ज्या विषयीने विद्याच ह्या दैववित्त सांगितल्या जात आहेत. कारण की तो देवलोक आणि देवलोकाच्या प्राप्तीचा हेतू आहे. निरुपाधिक प्रज्ञान धनविषयणी ब्रह्मविद्या हा देवलोकांच्या प्राप्तीचा हेतू आहे. निरुपाधिक प्रज्ञान हा धनविषयणी ब्रह्मविद्या देवलोकांच्या प्राप्तीचा हेतू नाही. म्हणजे देवलोकांची प्राप्ती ही सुद्धा ऐषणाच आहे आणि ती सुद्धा एक देववित्त असं त्याला शब्द वापरला आहे, की तिथे सुद्धा त्या वित्ताच्या रूपात स्वीकार करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. परंतु तो ब्रह्मविद्या ज्याला प्राप्त झाला, ब्रह्मस्वरूप जो झाला, त्याला त्या देवलोकाच्या प्राप्तीचा सुद्धा हेतू नसतो. म्हणजे तो स्वर्गामध्ये जाणं हा त्याचा उद्देश कधीही नसतो. म्हणजे नाही तर सर्वसाधारण माणसं जी आहेत ते इथे भूलोकामध्ये जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी काही त्यांची स्थिती झाली आहे ती अजून अतृप्त आहेत. अजून धन पाहिजे, अजून भोग पाहिजे, तर त्यांना देवलोकाच्या प्राप्तीचा त्या ठिकाणी हेतू असतो. आणि म्हणून ते काय करतात, तर ते भूलोकामध्ये असताना पुण्य करतात. पुण्यामुळे ते स्वर्गात जातात आणि स्वर्गात घेतल्यानंतर काय होतं, इथे जे भोग मिळाले त्याच्यापेक्षा आणखीन दिव्य भोग तिथे प्राप्त होतात आणि ते सर्व दिव्य भोग पूर्ण भोगले की नंतर अनेक लाखो वर्षानंतर पुन्हा एकदा ते भूलोकात येतात आणि पुन्हा एकदा मूळ त्या मानवतेचा त्यांचा संबंध असतो. आणि ज्यावेळेस त्याला हे समजतं की नाही, आता आपण अशा प्रकारचे पुन्हा पुन्हा काम्य स्थिती न आणता आपल्याला मुक्त व्हायचं आहे, त्यावेळेस ते मात्र आत्मस्थितीमध्ये जाऊन देवलोकाची सुद्धा ती ऐषणा ठेवत नाहीत. म्हणजे ऐषणा हेच मुळातून कारण आहे की ज्याच्यामुळे बंधन असतं. जसं की म्हणून हे सर्व होऊन गेले, तो यांचा जो आत्माच हा होऊन जात असतो इत्यादी श्रुतीने त्याला प्रमाणित केलेलं आहे. आणि व्युत्थान व्युत्थान देखील ब्रह्मविद्येच्याच बलाने होत असते. कारण की ह्या विषयामध्ये त्या ह्या आत्म्यास जाणून असे विशेष वाक्य आहे की म्हणून ऐषणेच्या विषयभूत या तीनही अनात्म लोकप्राप्तीच्या साधनाने साधनेचे सगळे व्युत्थान करून निश्चितच इतके काम आहे. या श्रुतीच्या अनुसार ऐषणा तर कामाचेच नाम आहे. तात्पर्य असं आहे की अनात्म लोकांच्या प्राप्तीच्या या त्रिविध साधनांमध्ये तृष्णा न करता ह्या भिक्षाचर्या करत असावं. म्हणून संन्यासी जे आहेत हे सर्व कर्मांचा त्याग करून भिक्षाटन करतात. म्हणजे आपण मनुष्य साधारणपणे कर्म करण्याचा उद्देशच मुळातून त्याचा हे चांगलं चुंगलं खायला मिळावं, चांगले वस्त्र मिळावेत, चांगला निवास मिळावा आणि सगळे भोग हे उत्तमात
उत्तम असे मिळावेत या उद्देशानेच तो धनप्राप्ती करत असतो. परंतु या सर्वाचा जर त्याग केला आणि शेवटी जे अन्न नावाची गोष्ट आहे ते अन्नसुद्धा भिक्षेने मिळवायचा प्रयत्न केला तर तो सर्व ऐषणेपासून सर्व प्रकारच्या इच्छेपासून तो मुक्त होतो आणि म्हणून तो संन्यास योग त्याला करणं आवश्यक आहे. तर संन्यास या शब्दाचा अर्थ केवळ वस्त्रामध्ये बदल नाही आहे, तो वृत्तीमध्ये बदल आहे असं ही भगवद्गीताही सांगते. तेव्हा इथे आपण थांबूया आणि या ठिकाणी पुढचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तरार्ध म्हणून ज्याला आपण म्हणू, तर ह्या पूर्ण चर्चेचा उत्तरार्ध आपण हा पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.